भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या रशिया दौऱ्यावर आहेत आणि मोदींच्या रशिया दौऱ्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय। दुसऱ्या बाजूला भारताचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे मणिपूर आणि आसामच्या दौऱ्यावर असल्याचं कळतंय। मणिपूरच्या दौऱ्यावर कालपासूनच राहुल गांधी गेलेत आणि कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया दौऱ्यावर जाण्यासाठी निघाले होते। या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आजचा आपला हा गल्ली टू दिल्लीचा व्हिडिओ। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी सोमेश कोलगे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचा दौरा केलाय आणि रशिया युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला दौरा आहे। हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो, कारण मोदी तिथे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेत आहेत। सगळ्या जगाने रशियावर सँक्शन्स लावलेले असताना, सगळ्या जगाने रशियावर आर्थिक निर्बंध लावलेले असताना आणि विशेष म्हणजे रशियासोबत व्यापार करू नये कुठल्याही प्रकारचा असेही निर्बंध हे जगभरातून लावले गेलेले असताना भारत मात्र या सगळ्या जगातील दबावापुढे आणि विशेष म्हणजे या जगभरातील ज्या तथाकथित लिबरल फोर्सेस आहेत त्यांच्या दबावापुढे भारत झुकला नाही आणि भारताने रशियासोबतचा व्यापार कायम ठेवला, ज्याचा परिणाम म्हणून सध्या भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती या जगभरातील इतर देशांच्या पेट्रोल डिझेलच्या ज्या किमती आहेत त्या तुलनेने खूप कमी आहेत आणि विशेष म्हणजे त्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही, त्या स्थिर आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे। आपण सध्या जगभरातून बातम्या ऐकतोय, इंग्लंडमध्ये सरकार बदललंय, फ्रान्समध्ये सुद्धा सरकार बदलणार अशी स्थिती आहे, अमेरिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा सध्या जे अंदाज वर्तवले जात आहेत त्यामुळे त्यानुसार जो बायडन यांचं सरकार जाऊन त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार येणार आहे। जगभरात जिथे जिथे निवडणुका झाल्यात तिथे तिथे सरकार बदललंय, सत्ता बदलली आहे। त्यामागे एक मुख्य कारण कोविड-19 नंतर लॉकडाऊन आणि लॉकडाऊनमुळे धक्का बसलेली जी अर्थव्यवस्था होती जगभरातील, सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्या होत्या, त्या पुढे स्थिर होत असतानाच रशियाने युक्रेनमध्ये त्यांच्या भाषेत स्पेशल मिलिटरी ऑपरेशन सुरू केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आणि त्याचा परिणाम म्हणून युरोपातील अनेक देशांमध्ये महागाई ऐतिहासिकदृष्ट्या वाढलेली आहे। अभूतपूर्व असा महागाई दर हा युरोपातील अनेक देशांमध्ये होता, अमेरिकेतही त्याचे परिणाम दिसलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून इतर अनेक ठिकाणची अँटी इन्कम्बन्सी पाहता जगभरातील जवळपास सर्व सशक्त लोकशाही देशांमध्ये, म्हणजे केवळ जिथे नावापुरतं लोकशाही अशी नाही तर जिथे थोड्याफार प्रमाणात व्यवस्थित निवडणुका होतात, निवडणुकांची प्रक्रिया विश्वासार्ह आहे, अशा अनेक देशांमध्ये आणि ज्या देशांमधील लोकशाही ही थोडीफार प्रगल्भ समजली जाते अशा अनेक देशांमध्ये सत्ता बदल झालेले आहेत, सरकार बदलली आहेत। परंतु भारत हा एकमेव अपवाद ठरला आहे, कारण भारतामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार हे एकूण त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ बहुमत कमी झालेलं असलं तरी सुद्धा सरकार म्हणून पंतप्रधान मोदींनी तिसरी टर्म सुरू केलेली आहे आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेत जगभरातील असं चित्र असताना या सगळ्यामध्ये जी मोठी भूमिका भारताच्या डिप्लोमसीनी बजावली होती आणि ती म्हणजे रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर रशियासोबतचे व्यापारी संबंध हे भारताने पूर्णपणे तोडून टाकावेत असा जो दबाव भारतावर बनवण्यात आला होता जगभरातील लिबरल फोर्सेसकडून, तर त्या बाबतीत मात्र लिबरल म्हणण्यापेक्षा तथाकथित लिबरल असं म्हणू, कारण त्या अशा सगळ्या जगभरातील पुरोगामी सुद्धा कोणा ना कोणाचे तरी स्वार्थ जपत असतात, कोणाचं तरी हित जपत असतात, परंतु त्या सगळ्या दबावापुढे न झुकता भारताने रशियासोबतचा व्यापार कायम ठेवला आणि त्याचा परिणाम म्हणून भारतातील अर्थव्यवस्था ही सध्या स्थिर आहे। इतर देशात जशी आर्थिक परिस्थितीची दाणादाण उडाली आहे तशी भारताची अवस्था नाही आणि भारत स्थिर राहिल्यामुळे जगभरातील इंटरनॅशनल मार्केट सुद्धा स्थिर राहिलंय असं पंतप्रधान मोदींनी नुकतंच रशियामध्ये पुतिन यांच्यासोबत बोलताना म्हटलंय। मोदींनी जेव्हा जेव्हा रशिया युक्रेन युद्धाचा उल्लेख झाला त्यावेळी युद्ध हे सोल्युशन नाही असं मोदींनी ठामपणे सांगितलं। ते त्यांनी आजही रशियामध्ये सांगितले ज्यावेळी ते पुतिन यांना भेटतायत आणि पुतिन यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांनी युद्ध हे सोल्युशन नाहीये असं सांगितलंय। पण दुसऱ्या बाजूला इतर पाश्चिमात्य देश जो भारतावर दबाव टाकू इच्छितात की तुम्ही रशियासोबतचे संबंध तोडून टाका, ते भारताने तोडलेले नाहीत। दुसऱ्या बाजूला भारत ज्यावेळी कच्चं तेल आणि इतर गोष्टी रशियाकडून घेतोय त्यावेळी रशियाला
त्याचं पेबॅक कशा प्रकारे करावा हा प्रश्न आहे. कारण रशियाला डॉलर्सच्या माध्यमातून पैसे दिले जाऊ शकत नाहीत, कारण रशियावर आर्थिक निर्बंध हे पाश्चिमात्य देशांनी लादलेले आहेत. त्यामुळे रशियाचं रुपीजच्या माध्यमातून पैसे दिले तर रुपीजच्या माध्यमातून पैसे देत असताना त्या पैशांचा उपयोग हा रशिया कशा प्रकारे करून घेणार हा एक प्रश्न आहे. त्यामुळे मग अशा वेळी रशिया आणि भारताचे जे संबंध आहेत ते संबंध स्ट्रॅटेजीदृष्ट्या फार महत्त्वाचे ठरतात. त्याचं कारण आत्ताच पंतप्रधान मोदींनी रशियाचा जो जगभरातील सर्वाधिक ताकदवान किंबहुना अमेरिकेच्या तोडीस तोडीचा असा जो अणु कार्यक्रम आहे त्या अण्वस्त्र कार्यक्रमाला सुद्धा पंतप्रधान मोदींनी भेट दिली आहे. आणि अणुऊर्जेचे काही 6 प्रकल्प हे भारतामध्ये सुरू केले जाऊ शकतात का याविषयी चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे स्वाभाविक भारत आणि रशिया यामध्ये जे काही घडते ते सगळ्या जगाचं लक्ष वेधणार आहे. त्याचं कारण हे 6 अण्वस्त्र किंबहुना अणु ऊर्जेचे प्रकल्प हे जर रशियन टेक्नॉलॉजीच्या मार्फत भारतात सुरू झाले म्हणजे ज्यावेळी भारत काहीतरी रशियाकडून घेतोय आणि परतफेड म्हणून रशियाला भारतात इन्व्हेस्टमेंटची गुंतवणुकीची जर संधी मिळणार असेल, गुंतवणूक करता येणार असेल तर मग या सगळ्या व्यापारी संबंधांचं जे गणित आहे ते पूर्णपणे बदलू शकतं. ते एका वेगळ्या नव्या समीकरणाकडे जाऊ शकतं आणि त्याचा परिणाम म्हणून भारताला पुन्हा एकदा रशिया आणि संपूर्ण युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आर्थिक प्रगती करायला पुरेसा वाव आहे, भरपूर संधी आहे. आणि त्या दृष्टीने पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट ही सगळ्या जगासाठी लक्षवेधी ठरते. जवळपास 9 वर्षांनी मोदी तिथे जात आहेत. 2002 नंतर 2000 सालानंतर म्हणजे ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते त्यानंतर भारत रशिया मैत्रीच्या संबंधांनी एक वेगळी कलाटणी घेतली होती आणि जवळपास दरवर्षी हे पंतप्रधानांचा एखादा दौरा हा रशियासाठी ठरलेला असायचा. त्यांच्याकडून कोणी ना कोणीतरी इथे यायचं. यापूर्वी जेव्हा मोदी रशियाला गेले होते त्यावेळी ते एका दुसऱ्या शिखर संमेलनासाठी म्हणून गेले होते, परंतु 1 to 1 आणि विशेष दौरा मोदींचा रशियाचा हा पहिलाच आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधी नेमकं काय करतायत. काल ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जायला निघणार होते त्याच वेळी राहुल गांधींनी मणिपूरचा दौरा सुरू केला. राहुल गांधींना कुठेतरी एक असं दाखवायचं आहे की देशाचे पंतप्रधान हे रशियाला जात आहेत तर मी मात्र देशामधील मणिपूरला जातोय आणि ज्या मणिपूरमध्ये हिंसाचार झाला त्या ठिकाणी भेटी देतोय. त्यानंतर मग पियुष हजारिका हे जे तिथले नेते आहेत आसामचे त्यांनी एक जाहीर वक्तव्य केलं. त्यांनी असं म्हटलं की ज्या रिलीफ कॅम्पला भेटी दिल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता प्रत्यक्षात ते रिलीफ कॅम्प नाही आहेत. मणिपूर हा हिंसाचारग्रस्त असताना राहुल गांधींनी मणिपूरला जाताना किंबहुना मणिपूरचा दौरा करत असताना मोदींच्या रशिया दौऱ्याचीच वेळ निवडली, कारण त्यांना ही दोन्ही चित्र लोकांसमोर आणायची होती की मोदी हे विदेश दौरा करतायत आणि मी मात्र मणिपूरचा दौरा करतोय. परंतु हा प्रोपगंडा आणि हा अजेंडा कुठेतरी फेल गेल्याचं दिसतंय. त्याचं कारण मोदींच्या रशिया दौऱ्याकडे ज्या ग्रॅव्हिटीनी आणि ज्या लेवलनी पाहिलं जात आहे त्या लेवलनी राहुल गांधींना जे त्यामधून एक राजकीय कुरघोडी करायची होती पंतप्रधान मोदींवर आणि भाजपवर ती करणं शक्य झालेलं नाही असं ठोसपणे दिसतंय. त्याचं कारण राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्याची चर्चा झालेली असली तरी सुद्धा राहुल गांधींचा मणिपूर दौरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा याचं थेट तुलना किंवा थेट कंपॅरिझन झालेलं नाही. आणि ज्या प्रकारची तुलना काँग्रेसला दाखवायची होती की राहुल गांधी मणिपूरला जातात आणि मोदी विदेशात, तो नरेटिव्ह हा आता यशस्वीपणे नेणं शक्य झालेलं नाही. कारण मोदींनी ज्या क्षणी रशियासाठी उड्डाण भरलं त्याचवेळी जर कालपासून आपण पाहिलं तर भारतातील अनेक स्टॉक मार्केट्स मोठ्या अंकाने उसळी घेतलेली आहे सेन्सेक्सनी. आणि जे स्टॉक मार्केट कुठेतरी बॅकफूटवर गेलं होतं मोदींच्या शपथविधीनंतर किंबहुना NDAला पूर्ण बहुमत मिळालं परंतु भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही हे चित्र दिसल्यानंतर स्टॉक मार्केट बॅकफूटवर गेलं होतं ते पुन्हा एकदा उसळी घेते. त्यामुळे भारताच्या एकूण सगळ्या घटकांनी विशेष म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणाऱ्या घटकांनी ज्या प्रकारे सकारात्मकतेने मोदी आणि पुतीन यांच्या भेटीचं स्वागत केलंय आणि याचे जे दूरगामी परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहेत, भारताच्या फायद्यासाठी होणार आहेत हे विचारात घेता मोदींचा रशिया दौरा आणि राहुल गांधींचा मणिपूर दौरा याचं कंपॅरिझन झालेलं नाही.
जे कंपॅरिझन व्हावं अशी इच्छा राहुल गांधींची होती, किंबहुना तशी इच्छा त्यांच्या काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमनी दाखवली होती, कारण काँग्रेसच्या अनेक ट्विटर हँडल्सवर याचं थेट कंपॅरिझन करणारे 2 फोटो लावण्यात आले की मोदी रशियात आहेत आणि राहुल गांधी मणिपूरला आहेत. परंतु ज्या लेवलनी भारताच्या सर्वसामान्य जनतेला कितीही ती अशिक्षित असली, किंबहुना कितीही त्याबद्दलची कमी अवेअर असली, तरीसुद्धा ज्यावेळी असे निर्णायक प्रसंग येतात तेव्हा कोणत्या गोष्टीचं कुठल्या घटनेसोबत कंपॅरिझन केलं गेलं पाहिजे याबाबतची परिपक्वता ही भारतीय जनता दाखवते. आणि ती आज कुठेतरी दिसली आहे की राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्याची तुलना ही मोदींच्या रशिया दौऱ्यासोबत झालेली नाही. मोदींच्या रशिया दौऱ्याकडे लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. राहुल गांधींनी मणिपूर दौरा केलाय तो निश्चितच स्वागतार्ह आहे, परंतु असं करत असताना आणखीन एक याचे जे दुसरे भयंकर दूरगामी परिणाम जे कदाचित नुकसानकारक ठरू शकतात ते म्हणजे भारताच्या राजकारणात आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधांना विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या राजकारणाच्या पलीकडे ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे की अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळी विरोधी पक्षात होते तेव्हा ते युनायटेड नेशन्समध्ये भारताची बाजू मांडायला गेले होते. अनेकदा अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष ज्यावेळी विरोधी पक्षात होता तेव्हा त्यांनी काँग्रेसचं समर्थन केलेलं आहे. अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रगल्भता दाखवली आहे की जेव्हा जेव्हा गैर काँग्रेसी सरकार होती त्यावेळी अशा स्वरूपाचा एक, ज्याला आपण म्हणू अशा स्वरूपाचा एक अल्प दृष्टिकोन किंबहुना नॅरो माइंडेड दृष्टिकोनातून कुठलीही कृती केली जात नव्हती. परंतु ज्यावेळी अशा प्रकारे देशाचे पंतप्रधान एखाद्या महत्त्वाच्या आणि निर्णायक दौऱ्याकडे निघत असताना जर विरोधी पक्षांनी देशातील कुठला तरी प्रश्न शोधून त्या ठिकाणचा दौरा करायचं ठरवलं आणि कायम अशी तुलना सुरू राहिली तर याचा परिणाम म्हणून भारताचे जे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, भारताची जी इंटरनॅशनल डिप्लोमसी आहे त्यावर खूप नकारात्मक निगेटिव्ह इम्पॅक्ट या सगळ्या प्रकारांचा होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये कायम प्रश्न असणारच आहेत. ते कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तरी प्रश्न असतीलच. उद्या जर देशाचे पंतप्रधान हे अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले, उद्या देशाचे परराष्ट्र मंत्री किंवा देशाचे पंतप्रधान हे एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विदेश दौऱ्यावर निघाले आणि त्याच वेळी विरोधी पक्षांनी म्हटलं की आम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करतो आणि याचं कंपॅरिझन दाखवायला सुरुवात केली तर मला असं वाटतं देशाचं यातून सिग्निफिकंट नुकसान होईल, कधीही भरून न निघणारं नुकसान होईल. त्याचं कारण असं आहे की आंतरराष्ट्रीय दौरे आणि आंतरराष्ट्रीय संबंधातून देशाचं जे हित जपलं जात असतं आणि देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी देशाचं सर्व सामरिक आणि स्ट्रॅटेजिक हित लक्षात घेता जे दौरे महत्त्वाचे असतात, ज्या दौऱ्यांची तयारी ही 2-2, 3-3 महिने आधीपासून केली जाते आणि एका देशाच्या पंतप्रधानाने, भारतासारख्या देशाच्या पंतप्रधानाने दुसऱ्या बाजूला रशियासारख्या देशाच्या प्रमुखाशी भेटणं, ही भेट म्हणजे केवळ 2 व्यक्तींची भेट नसून 2 देश त्या ठिकाणी भेटत असतात. त्यासाठी अनेक प्रकारची तयारी केली गेलेली असते, पूर्वतयारी झालेली असते आणि त्यावेळी अशा स्वरूपाचा एक राजकीय डाव टाकण्याचा प्रयत्न जो काँग्रेसकडून झाला सध्या तो बऱ्यापैकी अपयशी ठरल्याचं दिसतंय. परंतु अशा स्वरूपाचे जर प्रयत्न हे विरोधी पक्षांनी सुरू केले तर भविष्यामध्ये कधीतरी जेव्हा राहुल गांधींचं सरकार येईल तेव्हा त्यांना देखील अशाच प्रश्नांना आणि एका अडचणीच्या मुद्द्यांना कायम सामोरं जावं लागेल आणि या सगळ्याचं नुकसान हे शेवटी देशाला सहन करावं लागेल, कारण देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर आणि इंटरनॅशनल डिप्लोमसीवर त्याचा खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात, तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपलं मत जरूर व्यक्त करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.